गावातून फक्त रोडच्या खाली उतरलो नाही तर आमच्या आशू डायरेक्ट नाचायलाच लागले. अण्णा आला अण्णा आला. गाडीचा आवाज ऐकला नाही का पुरी लगेच जाग्याच होत्या. अरे बाप अंगातच येतं भाऊ. म्हणजे कसं मग त्यांना एक चक्कर मारावं लागतो ना, त्याशिवाय मग काय आवरतच नाही पुरी. म्हणलं आता काय मी चक्कर बिक्कर नाही मारी तुम्हाला तात्याना चक्कर मारला ना बाद झालं. म्हणलं आता मी डायरेक्ट घरी जातो. घरी ट्रॅक्टर आलाय म्हणलं आपल्या वावरात रोटा मारायला. मी तिकडे जातो म्हणलं. पहिल्यांदा बापू आम्हाला लगेच ट्रॅक्टर घेऊन आपल्या वावरात आली होती, कारण की आपल्याला ना मकासाठी रोटा मारायचा होता. रोटा मारून वावर लगेच एकदम ओके करणार होती. रोटा बिटा एकदम परफेक्ट होणार होता आणि बायांना बोलून आपण टोपणार होतो एकदम मका. 5-5:30 वाजेचा टायमिंग असेल. सूर्य देवता आहे ना अशी जबरदस्त चमकत होते. मग आपल्याला काय व्हिडिओ काढायचं लई येड. मग एकदम जबरदस्त अशी व्हिडिओ काढून घेतली ना आपणच शायनिंग मारून राहिलो त्याच्यासमोर. सूर्य आता त्याच्या मार्गावर जाणार होता. आपण आपल्या मार्गावर जाऊन तेवढ्यात पाहतो सोपान मामा आणि शिंदू मामी ना गठोड घेऊन आपल्या बांधणी घरी चालली होती. गायांना गवत घेतलं होतं घरी चालली होती. ती काही झालं तर गठोड असू किंवा कोणचं वज असू द्या मामाच्याच खांद्यावर मामी चालल्या मागून निवांत एकदम. आज म्हणलं आपल्या मोबाईलची ना कॅमेरा क्वालिटी चेक करून घेऊ, पण एकदम बकवास व्हिडिओ येत होती. म्हणलं जाऊ मला गावात जायचं होतं मी आवडतच होतो. तेवढ्यात लहान चुलते आले आपले लाडके. ते म्हणे चल म्हणे माझ्या संग मोटर बंद करू लागायला. काय सांगू त्यांना भीती वाटत होती म्हणून मला संग नेलं. म्हणलं बिबट्यानं धरलं तुम्ही पळून जाशील मीच राहीन तिथं.